आपल्याबरोबर आहेत स्टुडिओमधून विनय सहस्त्रबुद्धे सर आहेत आपल्याबरोबर। खूप खूप स्वागत आहे सर आपलं जी एनडीटीव्ही मराठीच्या स्टुडिओमध्ये। आज चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे। गेल्या 3 टप्प्यातलं मतदान जेव्हा बघितलं आपण तेव्हा सरासरी जेमतेम 60% मतदान झालेलं आहे। आता सुद्धा दुपारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची जी टक्केवारी मिळते ती फारशी समाधानकारक किंवा फार उत्साहवर्धक दिसत नाही। त्यातही पुण्यासारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये तर जेमतेम 45% मतदान झालंय। कसं पाहता याकडे? असं की आपण विविध लोकशाही देशांमधल्या मतदानाचे आकडे बघितले तर आपल्याकडची परिस्थिती खूपच चांगली आहे। एकूणच जगभर लोकशाहीविषयी एक अनास्था किंवा लोकशाहीने नेमकं आमच्या ताटात काय वाढलं आहे अशा प्रकारचे प्रश्न ज्यांच्या मनात काहूर माजवत आहेत असा हा सध्याचा सगळा कालखंड आहे। आणि त्यामुळे असं होणं अनेक देशांमध्ये स्वाभाविक आहे। परंतु भारताच्या बाबतीत मला असं वाटतं की आता तुम्ही आकडेवारी सांगताय परंतु याच्यामध्ये सुधारणा पण होतात, कारण बाकी बरेच तपशील असतात ते गोळा केल्यानंतर ही आकडेवारी जेवढी आपल्याला आत्ता निराशाजनक वाटते ती मुदलात तेवढी निराशाजनक नसते असा आपला अनुभव आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की यामुळे खूप हताश होण्याचं किंवा निराश होण्याचं असं काही कारण आहे असं मला वाटत नाही। दुसरं एक महत्त्वाचं कारण की सामान्यपणे, आणि हा काही म्हणजे या नियमाला अपवादही आहेत, पण सामान्यपणे मतदान अधिक उत्साहात लोक घराच्या बाहेर पडून केव्हा करतात? ज्यावेळी त्यांना सरकार बदलायचं असतं तेव्हा करतात। आपण पहा, आणीबाणीनंतर खूप मोठ्या प्रमाणात मतदान झालं होतं। त्यामुळे जिथे जिथे जेव्हा जेव्हा सत्ता परिवर्तनाची आकांक्षा लोकांच्या मनात असते त्यावेळी लोक अतिशय उत्साहाने मतदानात भाग घेतात आणि त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचं आपल्याला दिसतं। आपल्या देशाच्या आत्ताच्या स्थितीमध्ये साधारण असं म्हणायला हरकत नाही की सर्वसाधारणपणे लोकांचा कौल ही आत्ताची यथास्थिती चालू राहावी, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचंच सरकार पुन्हा यावं, भारतीय जनता पार्टीलाच पुन्हा विजय मिळावा अशा प्रकारची आहे। आणि साधारण जो आत्मविश्वास वातावरणामध्ये भरून राहिलेला आपल्याला दिसतो, विरोधी पक्षांमध्ये नसलेल्या एकवाक्यतेमुळे त्यांनी लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये जे एक अपयश मिळवलेलं आहे ते आपल्या समोर येतं। त्यावेळी स्वाभाविकरित्या लोकांना असं वाटतं की आएगा तो मोदीही, आणि त्यामुळे कधीकधी त्याचा परिणाम असाही होतो की काय मी मत दिलं न दिलं मोदी तर येणारच आहेत। त्यामुळे कदाचित मतदानाचा टक्का थोडासा कमी झालेला आपल्याला जाणवतो। पण सगळ्यात महत्त्वाचं मला कारण हे वाटतं की यथास्थिती चालू राहावी, आत्ताचा स्टेटस को जो आहे तोच पुढेही मेंटेन राहावा या भावनेतून सगळं जनमन या मतदानाकडे बघतंय। आणि त्यातून कधीकधी मतदानाची टक्केवारी कमी होते। ती कमी होणं चांगलं नाही याबद्दल काही शंका नाही। खुद्द पंतप्रधानांनी पहिल्या फेरीनंतर लोकांना अतिशय कळकळीचं आवाहन केलेलं आहे। आम्ही सगळेच जण करतो आहोत की मतदानाचा कर्तव्य आहे ते आपला एक चांगला मौलिक अधिकार आहे लोकशाहीमध्ये, आणि तो बजावण्याच्या विषयामध्ये कुणीही कुठल्याही प्रकारची टाळाटाळ करू नये। पण मग पुणेकरांविषयी काय म्हणणार? कारण 2019 मधली जर आकडेवारी पाहिली आपण तर तिथे पुण्यामध्ये विशेषतः जेमतेम 49.45% मतदान झालं होतं, आणि आता सुद्धा जी आकडेवारी पाहतो आहोत ती 50%च्या खाली आहे, 45%। मग पुणेकर इतके उदासीन का? जिथे नंदुरबार सारखा अतिदुर्गम भाग आहे तिथे 60% मतदानाची आकडेवारी दिसते आहे। गेल्या वर्षी सुद्धा तिथली टक्केवारी चांगली होती, मात्र पुण्यामध्ये अशी स्थिती का असते नेहमी? नाही, मला असं वाटतं की असा पुणेकरांवर उदासीनतेचा आरोप करणं किंवा तसा एक शिक्का मारणं थोडंसं घाई गर्दीचं होईल। मला असं वाटत नाही की पुणेकर इतक्या 45-46% येऊन थबकतील। निश्चितपणे मतदानाची ही आकडेवारी 50%पेक्षा जास्त होईल। पण मी पुन्हा म्हटलं तसं की पुण्यातली निवडणूक जी आहे ती एकतर तिरंगी लढत आहे। त्यातले वसंत मोरे हे त्या मानाने म्हणजे त्यांचा काही फार प्रभाव आहे असं दिसत नाही। रवींद्र घंगेकर यांच्या मागे लोकांनी कसबा मतदारसंघामध्ये आपला जनादेश देऊन त्यांना निवडून दिलेलं आहे, आणि त्यामुळे एकदा तुम्हाला जे काम दिले तेच तुम्ही करा, आता इकडे कशाला येता असं स्वाभाविक त्या लोकांची धारणा अगदी त्यांच्या मतदारसंघामध्ये आपल्याला सुद्धा दिसते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुरलीधर मोहोळ यांनी, जे आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, जी सदिच्छा संपादन केली आहे, त्यांच्या सक्रियतेतून ज्या प्रकारे त्यांनी महापालिकेत नेतृत्व केलं महापौर या नात्याने त्यामधून, त्यामुळे जनमनाचा एक ओढा मुरलीधर मोहोळ यांच्याकडे स्वाभाविकरित्या आपल्याला दिसतो। आणि त्या जनमताच्या लोढ्यामुळे तो जो काही पाठिंबा त्यांना मिळतोय त्यामुळे लोकांनी हे गृहीत धरलेलं आहे
की मोहोळ हे तर निवडून येणारच आहेत, खासदार होणारच आहेत, त्याचाही कदाचित काही परिणाम, ज्याला आपण आत्मसंतुष्टता म्हणतो, असाही कधी कधी होण्याची शक्यता असते. पण मला असं वाटतं की मतदानाची टक्केवारी निश्चितपणे 50%ला ओलांडून पुढे जाईल. बरं, आपण तुम्ही म्हणताय तसं व्हावं असं आम्ही सुद्धा आशा करतो, कारण निश्चितच जरी हे निराशाजनक नाही असं जरी तुम्ही म्हणत असलात, पण फारसं उत्साहवर्धक सुद्धा दिसत नाहीये चित्र मतदानाच्या टक्केवारीबाबत. दुसरं आणखीन एक असं आहे, गेल्या 3 टप्प्यांमध्ये सुद्धा जेव्हा मतदानाची टक्केवारी कमी होती आणि आता सुद्धा तितकीशी फारशी चांगली नाही, कदाचित गेल्या 3 टप्प्यांपेक्षा किंचितशी चांगली असावी, पण जर 3 टप्प्यांच्या डिस्कशनमध्ये हा एक मुद्दा प्रामुख्याने पुढे आला, तो म्हणजे राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जी काही राजकीय उलथापालथ झाली त्याचा परिणाम सुद्धा या मतदानाच्या टक्केवारीवर झालेला असू शकतो, असंही काही अभ्यासकांचं, तज्ज्ञांचं मत आहे. याकडे आपण कसं पाहता? म्हणजे असं कोणाला वाटू शकतं, यात काही शंका नाही. परंतु आपण जर तुलना केली की याच्या आधीची जवळजवळ 2.5 वर्षाची राजवट आणि त्यानंतर गेली 2 वर्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि नंतर त्या महायुतीचा जो पाया आहे तो अधिक विस्तारित झाला आणि अजित पवारही त्याच्यामध्ये येऊन मिळाले, तर मला असं वाटतं की त्या 2.5 वर्षांच्या तुलनेमध्ये या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रातलं वातावरण हे अधिक सकारात्मक आहे. एकतर आत्ता जसं आपण पाहतो की उन्हाळ्यात पाऊस आला, जवळजवळ तसंच 2019च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घडलं की सगळी लोक अपेक्षा करत होते की आता पुन्हा भाजप शिवसेना युतीचं सरकार येईल आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील, आणि अचानक पाऊस आला. बरं, अशी अचानक गोष्ट घडली की नुकसान होतंच. आपण तुम्ही आत्ता दाखवलं की झाडं पडली, ओव्हरहेड वायर तुटली, असं नुकसान त्या काळात त्याही वेळी झालं आणि नंतर 2.5 वर्ष लोकांनी ते नुकसान सहनही केलं. त्यानंतर ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय घटना घडल्या आहेत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आता उलट एक तर्कसंगती आहे. त्याचे 2-3 मुद्दे अगदी स्पष्ट दिसतात. पहिली गोष्ट म्हणजे स्वतः आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार स्पष्ट केलं आहे की आम्ही सुरुवातीपासूनच याच्या विरोधात होतो की अशा प्रकारे आपण भाजपची साथ संगत सोडून काँग्रेसच्या बरोबर जाणं हे आपल्या मूळ भूमिकेलाच तिलांजली देण्याजोगं आहे, हे करू नका, हे करू नका असं आम्ही सांगत होतो. आमचं ऐकलं नाही आणि कडेलोट झाला, त्यावेळी आम्ही बाहेर पडलो. आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये जी अंतर्गत धुसफूस होती तिला एक प्रकारे वाट मिळवून देण्याचं काम, शिवसेनेच्या अंतर्गत असलेल्या असंतोषाचे जनक अशा पद्धतीने मी एकनाथ शिंदे यांच्या त्या काळातल्या भूमिकेकडे बघतो. जवळजवळ तोच प्रकार वेगळ्या पद्धतीने अजित पवारांच्या बाबतीत झाला आणि अजित पवारांनी मध्यंतरी एका मुलाखतीतही म्हटले, आणि ते अतिशय स्पष्ट आहे की मी जर शरद पवार यांचा मुलगा असतो तर कदाचित मला हे अध्यक्षपद त्यांच्यानंतर मिळालं असतं. पण आपण पाहतोय की कशा पद्धतीने म्हणजे घराणेबाज पक्षांबद्दल भारतीय जनता पार्टीची जी भूमिका घेते आहे त्या भूमिकेचं मुळात साररूप हेच आहे की या पद्धतीने आपण एकाच परिवारामधल्या लोकांपुरतं ते अध्यक्षपद ज्यावेळी मर्यादित ठेवतो त्यावेळी स्वाभाविकरित्या इतर सगळ्यांच्या आशा आकांक्षांवर एक प्रकारे पाणी फिरवण्याचा, बोळा फिरवण्याचं काम होतं आणि त्यामुळे लोकांना स्वाभाविकरित्या ते काही पटत नाही. आणि ते न पटल्यामुळे हे दोघेही एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे त्यांच्या मूळ पक्षातून बाहेर पडले. परंतु नंतर त्यांच्या पाठी जे बहुमत निर्माण झालं, विधानसभेतही झालं, लोकांमध्ये झालं, त्यामुळे तेच मूळ पक्ष आहेत असाही निवाडा झाला आणि आज ते त्यांच्या मूळ पक्षाचं नेतृत्व करून भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत. त्यामुळे जसं शेअर मार्केटमध्ये करेक्शन येतं ना, तसं पॉलिटिकल सगळ्या क्लायमेटमध्ये देखील एक करेक्शन आलं, ज्यामुळे शिंदे हे मुख्यमंत्री झाले, नंतर अजित पवारही त्याला येऊन मिळाले आणि आज या तिन्ही पक्षांचं सरकार महायुती या पद्धतीने लोकांच्या आशा आकांक्षांची प्रतिपूर्ती करण्याकरता वचनबद्ध होऊन परिश्रम करतात. बरं, जसं तुम्ही म्हणता हे पॉलिटिकल करेक्शन झालं आणि आता तुम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलात, गुण्या गोविंदाना तुम्ही सरकार चालवत आहात असं चित्र दिसतं आहे. मात्र जेव्हा जागा वाटपाचा मुद्दा येतो तेव्हा मात्र असं दिसतंय की भाजप एकनाथ शिंदे यांना कन्व्हिन्स करण्यात कमी पडलं का? कारण ठाण्यामध्ये तुम्हाला तिकीट मिळणार अशी चर्चा होती, मात्र ठाण्याची जागा अखेर शिंदेंकडेच गेली. काय सांगाल? असे राजकारणामध्ये ज्यावेळी अशी युती आघाडी होते त्यावेळी स्वाभाविकरित्या आकांक्षा असलेले आणि काही पद्धतीने आपली एक जनादेशाची तयारी करणाऱ्या अशा अनेकांना कुठे ना कुठेतरी तडजोड करावी लागते. आणि भारतीय जनता पार्टीने ठाण्याच्या बाबतीत तर एक परिश्रम करूनसुद्धा आणि जनादेश असूनसुद्धा कसा त्याग करावा लागतो त्याचं उदाहरण 1996मध्येच घालून दिलं. खरं म्हणजे ती आमची जागा होती,
रामभाऊ कापसे तिथले स्थानिक आणि त्यावेळचे सिटिंग असे विद्यमान खासदार होते, परंतु तरी देखील केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या विनंतीचा आपण सन्मान केला पाहिजे म्हणून प्रमोद महाजनांनी 1996मध्ये ठाण्याची अत्यंत प्रतिष्ठेची जागा, जी रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटील यांच्या परिश्रमातून जिथे जनादेश तयार झाला आहे, ती आम्ही ठाकरे साहेब म्हणतायत, बाळासाहेब म्हणतायत, त्यांचा मान राखावा म्हणून ती आम्ही सुपूर्द केली. त्यानंतरचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आणि आज देखील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या 3 महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची संख्या तिन्ही मिळून विचार केला तर ती अधिक आहे. तिन्ही महापालिकांमध्ये मिळून जे 6 आमदार आहेत त्यातही आमचे आमदार हे अधिक संख्येने आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यावरचा आमचा जो दावा होता तो अतिशय प्रबळ होता, अतिशय वास्तविक होता, अतिशय वाजवी होता. परंतु ज्या पद्धतीने आता आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की हा एक थोडा भावनिक विषय बनला होता आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेली आमची मैत्री आणि त्यांच्या पदाचा, त्यांच्या भावनेचा सन्मान राखायचा म्हणून पुन्हा एकदा 96ची पुनरावृत्ती करून आमच्याकडे सगळा जनादेश असूनसुद्धा, बहुसंख्या आमची असूनसुद्धा आम्ही ही जागा त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून शिवसेनेला दिली आहे. त्यानंतर मी पण स्वतः अनेक ठिकाणी हे बोललो आहे. मी त्या दिवशी ट्विट करूनही ही भूमिका मांडली की आमच्या कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांनी जो एक त्यागाचा विचार केला आहे त्याचा आदर राखला गेला पाहिजे आणि बूथवरचा जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याला सर्व प्रकारे सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे अशी आमची स्वाभाविक अपेक्षा आहे. आम्ही इतर सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना जो सन्मान देतो तो आमच्याही कार्यकर्त्यांना मिळावा अशी अत्यंत वाजवी आणि व्यावहारिक अपेक्षा. नक्की सामंजस्य, त्याग आणि तुम्ही समान भावनेतून ही सगळी जागा वाटप केलेलं आहे. मात्र जे आपण आता राज्यानंतर केंद्राकडे वळूया, कारण असं म्हटलं जातं आहे, भाजपचा नारा आहे की अब की बार 400 पार. पण असाही तर्क आहे की भाजप 400 पार जाणार नाही, पोहोचू शकणार नाही. तुमचा रिअलिस्टिक आकडा काय? नाही, असं आहे की जे प्रवाही राजकारण आहे त्याच्यात आत्ताशी कुठे 3 आणि आजची धरली तर 4थी फेरी निवडणुकीची आटोपते आहे. अशा स्थितीत आत्ता पुन्हा लगेच मागे वळून बघून हिशोब तयार करून तुम्हाला उत्तर देणं मला असं वाटतं की चुकीचं होईल, अव्यवहार्य होईल, एक प्रकारे घाईकुतीला आल्यासारखं होईल. आणि त्यामुळे याचा जो काही आमचा आत्मविश्वास आहे तो देखील काही असा हवेत फुगे उडवल्यासारखा आत्मविश्वास नाही आहे. जमिनीच्या वास्तविकतेचं आकलन झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका मांडली होती आणि 400 पारचं एक आकांक्षा व्यक्त केली होती. माझी अशी खात्री आहे की आमची आकांक्षा ही वास्तविकतेला धरून आहे, ज्याला जमिनी हकीकत असं म्हटलं जातं हिंदीमध्ये, त्याच्याशी ती सुसंगत आहे आणि त्यामुळे आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने नेत्रदीपक ऐतिहासिक असा विजय मिळेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मी आकडेवारीच्या खेळामध्ये जाणार नाही. पहिल्या 2 टप्प्यांचा जर विचार केला, आपण तरी पण एक मागोवा घेऊया. पहिल्या 2 टप्प्यांचा विचार केला, त्यांचा जेव्हा प्रचार सुरू होता तेव्हा भाजप नेते, वरिष्ठ नेते असतील, कार्यकर्ते असतील, या सगळ्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर बराच भर दिलेला पाहायला मिळाला. मात्र 3रा आणि 4था टप्पा जेव्हा आला तेव्हा मात्र एक टर्न घेतलेला पाहायला मिळाला. भाजप नेते असतील, वरिष्ठ नेते असतील, धार्मिक मुद्द्यांवर बोलू लागले. हे असं का झालं? नाही, एक लक्षात घ्या तुम्ही, आम्ही तर पहिल्यापासून, आणि मी तुम्हाला विचारू इच्छितो की भारतीय जनता पार्टी दरवेळी पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सची भाषा करतं आणि आम्ही केलेल्या कामाच्या हिशोबानुसार आम्हाला मत द्या, आमच्या कामाचं रेकॉर्ड बघा, तपशील समजून घ्या आणि आम्हाला मत द्या असं आम्ही म्हणतो. जो कहा सो किया ही घोषणा आमची आहे. पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स ही शब्दावली आमची आहे. विरोधक परफॉर्मन्सबद्दल बोलतच नाहीत. आमची अपेक्षा होती की तेलंगणमध्ये रेवंत रेड्डी त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल बोलतील. आमची अपेक्षा होती की हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल बोलतील. ते बोलायलाच तयार नाहीत. आणि त्यांनीच उलट ही निवडणूक एक पद्धतीने विकासाच्या आणि परफॉर्मन्सच्या मुद्द्यावरून दुसऱ्या एका दिशेने घेऊन ते गेले आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये निश्चितपणाने त्यांच्या अत्यंत चुकीच्या, संकुचित आणि एक प्रकारे समाजाला जातीजातीत विभागण्याच्या प्रवृत्ती ज्या त्यांच्या प्रचारातून दिसून आल्या त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं. त्यांनीच मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा वारंवार मांडलेला आहे आणि जो संविधानाच्या विरोधात आहे. खुद्द नेहरूंच्या काळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारे धर्मावर आधारित आरक्षणाला विरोध केला आहे आणि जिथे ते आरक्षण असं देऊ इच्छित होते, ज्याला न्यायालयाने अनुमती दिली नाही, ते आरक्षण आमच्या
शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब म्हणजे अनुसूचित जाती, जनजाती आणि अन्य मागास यांच्या वाट्याला आलेल्या आरक्षणातला एक घास काढून तो तिकडे देत होते, जे संविधान निर्मात्यांना अजिबात मंजूर नव्हतं. त्यामुळे अशी असंवैधानिक गोष्ट जर ते करत असतील तर लोकशिक्षण आहे. निवडणुकीचा प्रचार म्हणजे केवळ कंठाळी भाषणं नाही आहेत. लोकांना प्रबोधन घडवून आणावं, त्यांचं शिक्षण घडवून आणावं, योग्य अयोग्य काय आहे त्यांना सांगावं, आम्ही काय केलं, तुम्ही ते काय करू शकतात याची तुलना मांडावी, हेच आमचं काम आहे आणि तेच आम्ही करतो. बरं, पुन्हा एकदा राज्याकडे वळूया. जेव्हा चौथ्या टप्प्याचा प्रचार सुरू होता, पंतप्रधान मोदींच्या बऱ्याच सभा महाराष्ट्रात तेव्हा झालेल्या आहेत आणि या प्रचार सभांमधला एक महत्त्वाचा मुद्दा आत्ताही लोकांच्या लक्षात आहे, कारण अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये हा मुद्दा प्रभावीपणे समोर आला. तो म्हणजे मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घातलेली साथ. याचं विश्लेषण तुम्ही कसं करा? मी त्याच्याकडे एवढंच बघतो आणि आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वाभाविकरित्या जी वस्तुस्थिती आहे ती त्यांच्यासमोर मांडतायत की तुम्ही काँग्रेसच्या बुडत्या जहाजामध्ये आश्रय कशाला घेता, त्यापेक्षा अधिक चांगले पर्याय तुमच्या पुढे उपलब्ध आहेत. आणि ते पर्याय कोणते, तर त्यांनी उल्लेख केला की तुमच्यातले जे आता त्यांनी तुमच्या पक्षाची मुख्य धारा म्हणून मान्यता मिळवलेले लोक आहेत, म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या बाबतीत अजित पवार, यांच्याबरोबर तुम्ही साथ संगत द्या तर तुम्ही विकासाच्या वाटेवर याल. तुम्ही तुमच्या मुख्यधारेतच राहा, कशाला काँग्रेसमध्ये जाण्याची गोष्ट करता. हा त्यातला दृष्टिकोन आहे, त्यात वेगळं काही नाही. आणि लोकतांत्रिक पद्धतीने विचार करायचा तर लोकशाहीच्या सगळ्या गणितामध्ये यांनी आपली बाजू किती वरचढ आहे हे सर्व पद्धतीने सिद्ध केलं. एकनाथ शिंदेंनी केलं आहे आणि अजित पवारांनी देखील केलं आहे. त्यामुळे हा केवळ एक मित्रत्वाचा वडिलकीचा सल्ला आहे की जाऊन जायचंच असेल तर काँग्रेसच्या बुडत्या जहाजात कशाला सहभागी होतात. तुम्ही बुडाल ते तर बुडणार आहेतच आहेत. त्यापेक्षा जे तुमची मुख्य धारा म्हणून आता एस्टॅब्लिश झाले आहेत, ज्यांनी तो आपला मुख्य प्रवाह आहे हे सिद्ध केलेलं आहे, त्यांच्याबरोबर या. पण या ही जी साथ घातली त्याला प्रतिसाद मात्र फारसा काही चांगला आलेला नाही. असं आहे, प्रतिसाद देण्याची क्षमता त्यांच्यातच असू शकते जे उदार मनस्कतेने विचार करतात, व्यावहारिक शहाणपण दाखवतात, चुकीच्या इल्युजनरी किंवा आभासी अशा कुठल्या खेळामध्ये रममाण होत नाहीत, आपल्या ताकदीचं ज्यांना वस्तुनिष्ठ आकलन असतं अशीच लोक प्रतिसाद देऊ शकतात. अन्यथा राजकीय पद्धतीने या दृष्टिकोनात या विषयाकडे बघणं हे तर खूप सोपं आहे. बरं, तरी सुद्धा जसं तुम्ही मगाशी म्हणालात की 400 पार जाणारच वगैरे वगैरे, तरी सुद्धा मला 4 जूनचा एक आकडा तुमच्याकडून ऐकायचा आहे. नाही, मला असं वाटतं की ही वेळ चुकीची अशा आकडेबाजीमध्ये जाण्याची. माझी खात्री आहे की भारतीय जनता पार्टी आणि आमचे जे सहयोगी पक्ष आहेत त्यांच्यासह म्हणजे NDA यांच्यासह आम्ही अतिशय उत्तम नेत्रदीपक यश मिळवू, 400 पार जाऊ. खूप खूप शुभेच्छा या 400 पारसाठी आणि खूप खूप धन्यवाद NDTV मराठीच्या या शोमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल. 400 पार जाणारच असा विश्वास चौथ्या टप्प्यानंतर सुद्धा भाजप आणि NDAनं कायम ठेवलेला आहे.